सोयाबीन आणि कापूस हे दोन पिकं आहेत, परंतु सोयाबीन आणि कापूस पिकापासून काही फारसा नफा होताना दिसत नाही. जर ज्या पिकातून आपल्याला आर्थिक नफा मिळतच नसेल तर त्या पिकाच्याकडे जाण्यात काही अर्थ नसतो. म्हणून आपल्याला काही पर्याय पीक शोधता येईल का याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आणि तसं पाहिलं तर पुढच्या काळामध्ये मका या पिकाला उज्ज्वल भवितव्य आहे. आणि मका हे इंडस्ट्रियल क्रॉप आहे. मका खाद्यासाठी वापरला जातो, इथेनॉलसाठी वापरला जातो, त्यावर पशुखाद्यासाठी वापरला जातो. त्यामुळे फीड आणि फॉडर आणि फ्युएल यासाठी मक्याचा फार मोठा उपयोग होतो. आणि भविष्यामध्ये या पिकाला खूप ब्राईट फ्युचर आहे. या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की मका पिकाचं एकरी 100 क्विंटल उत्पादन येऊ शकतं याबाबतीत त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण करणं आणि विदर्भाकरता एक पर्याय पीक निर्माण होऊ शकतं का यासाठी पण विचार करणं गरजेचं आहे. तसंच या पिकाबद्दलचं जे दूरदृष्टिकोन आहे किंवा विचार आहे ते सुद्धा बदलायची गरज आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायच्यासाठी हा कार्यक्रम आहे की मका पिकाचं जे एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं, एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकणार नाही, परंतु मकाचं एकरी 100 क्विंटल उत्पादन येतं आणि येऊ शकतं. यासाठी हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. खरं म्हणजे मूळ गरज काय आहे की शेतकऱ्यांनी हे उत्पादन येईल याचा आत्मविश्वास पाहिजे आणि प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. त्याचबरोबर याला शेतीला ॲग्रिकल्चरला सायन्स म्हणून समजलं पाहिजे. दुर्दैवाने शेतीला ॲग्रिकल्चरचे सायन्स हे समजतच नाही. आणि दुसरं याला बिझनेस म्हणून समजलं पाहिजे. शेतीला जोपर्यंत बिझनेस समजणार नाही तोपर्यंत ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होणारच नाही. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे तेव्हा त्याच्यामध्ये गुंतवणूक पण लागणार आहे. आणि गुंतवणुकीबरोबर चांगल्या जे प्रगत तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप केलं आहे त्या प्रगत तंत्रज्ञानाचा मका पिकासाठी लागवडीसाठी त्याचा वापर करावा लागेल. आणि प्रत्येक घटकाची जी इनपुट यूज एफिशियन्सी जी आहे, निविष्ठा कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता वाढवण्याकरता जवळपास 80 ते 90 मिळण्याकरता प्रिसिजन फार्मिंग प्रत्येक घटकाचा कार्यक्षमपणे वापर करण्याची गरज आहे. सध्या तरी शेतकरी काय करतात की नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रगत तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्रज्ञान याची जोड घालायचा प्रयत्न करतात. पारंपरिक तंत्रज्ञानामध्ये प्रगत तंत्रज्ञान कसं वापरता येणार म्हणून दोघी चाकं जे गाडीचे असतात दोघं सारखे पाहिजे. पारंपरिक आणि प्रगत याचे दोघं चाकं सारखे असूच शकत नाही, म्हणून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मेंटली प्रिपेअर्ड असलं पाहिजे की मी हे करू शकतो आणि मला हे करायचं आहे, हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. की काही नाही केलं तरी चालेल, केलं तरी चालेल अशी मानसिकता असेल तर या भानगडीत न पडलेलं चांगलं. या बाबतीत गांभीर्याने घेणार असाल तर एकरी 100 क्विंटल मकाचं उत्पादन या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. मकाचा उपयोग जो आहे साधारणतः दाण्याकरता केला जातो. काही स्वीट कॉर्न असतात, काही बेबी कॉर्न असतात, काही पॉपकॉर्न असतात, काही चाऱ्याकरता त्याचा वापर होतो आणि काही जाती अशा आहेत त्या इथेनॉलसाठी विकसित केलेल्या आहेत. साधारणतः मका पिकाचं जर बोलायचं म्हटलं तर याचा उगम जो आहे हा सेंट्रल अमेरिकेमध्ये आहे आणि याला सर्व तृण धान्याची राणी असं म्हटलं जातं. जवळपास 168 देशामध्ये मका पिकाची शेती होते आणि त्यामध्ये प्रमुख देश जे आहेत अमेरिका आहे, अर्जेंटिना, युक्रेन, चायना, ब्राझील, साऊथ अमेरिका, रशिया, मेक्सिको आणि भारत हे मका पिकवणारे प्रमुख राज्य आहेत, प्रमुख देश आहेत. आणि सर्व तृणधान्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन देण्याची क्षमता मका पिकामध्ये आहे, म्हणून याला मका पिकाला तृणधान्याची राणी असं म्हटलं जातं. जगामध्ये सर्वात जास्त मका पिकवणारा देश म्हणजे अमेरिका आहे, त्याखालोखाल चायना आहे, ब्राझील आहे. जगामध्ये जवळपास मका पिकाचं जे 180 दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे मक्याचं आणि मका पिकाची उत्पादकता जी आहे ती 57.2 क्विंटल पर हेक्टर किंवा 5.72 टन पर हेक्टर त्याची उत्पादकता आहे. साधारणतः हा मका पिकाचा मॅप आहे भारतातला की मका सर्व राज्यांमध्ये होत नाही,
परंतु तुम्ही बघाल की जम्मू काश्मीरमध्ये हिमाचल प्रदेश, त्याचबरोबर पंजाब, नंतर दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटका, उत्तर प्रदेश, बिहार, त्याच्यानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मका पिकाची शेती होते. जर महाराष्ट्राचा जर विचार केला भारताचा, तर भारतामध्ये जवळपास 102 लाख हेक्टर क्षेत्र मका पिकाचं आहे, 10.2 मिलियन हेक्टर, आणि उत्पादकता जी 28 क्विंटल पर हेक्टरची, म्हणजे 2.8 मेट्रिक टन पर हेक्टर. जर 28 क्विंटल पर हेक्टरचा विचार केला तर म्हणजे एकरी साधारणपणे 12 क्विंटल प्रति एकर उत्पादन आपल्याला मिळतं. एकरी 12 क्विंटल जर मक्याचं उत्पादन मिळत असेल तर हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर हे मका पिकणारे प्रमुख राज्य आहेत. साधारणपणे ग्लोबल मकाचे उत्पादन जे आहे ते 1040 मिलियन मेट्रिक टनचं आहे आणि संपूर्ण जगामध्ये 168 देशापैकी मकाचा भारताचा देशाचा नंबर जो आहे तो 91% नंबर आहे. आणि कमी पाण्यामध्ये, कमी वेळेमध्ये मका पिकाचं उत्पादन जास्त मिळतं सर्व तृणधान्यांमध्ये. तसं पाहिलं तर मका पिकाचं पाणी जी गरज जी आहे अतिशय कमी आहे, परंतु अधिक उत्पादन देण्याची क्षमता मका पिकामध्ये. म्हणून या मका पिकाला सेंट्रल गव्हर्नमेंटची डबलिंग फार्मर्स इन्कमची जी स्कीम आहे या स्कीममध्ये सर्व पिकांमध्ये मका पिकाला डबलिंग फार्मर इन्कममध्ये त्याचा समावेश केलेला आहे. जवळपास मका पिकाच्या शेतीमध्ये जवळपास 150 लाख हेक्टर शेतकरी एंगेज आहेत मका पिका शेतीमध्ये आणि जवळपास एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत म्हणाल तर जवळपास 650 मिलियन पर्सन्स डे ॲट फार्म एवढं त्याचं एम्प्लॉयमेंट आहे मका पिकाच्या शेतीमध्ये. भारतामध्ये मकाचे प्रोडक्शन जे आहे ते 27.59 मिलियन मेट्रिक टन आहे आणि साधारणपणे आपली गरज जी आहे, आपली जी गरज आहे ती 45 मिलियन मेट्रिक टनची आहे. तो शॉर्टफॉल आहे, त्या शॉर्टफॉलसाठी आपल्याला मका पीक वाढवण्याला भरपूर स्कोप आपल्याला आहे त्याच्यामध्ये. आणि जवळपास मका पिकाचं उत्पादन भारताचं आणि जगाची तुलना जर केली तर 130% जगाचं उत्पादन जास्त आहे आपल्यापेक्षा. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये 15 ते 20%च मक्याची शेती ही बागायती शेती आहे. साधारण मका पिकाचे जर आपण स्ट्रेंथ पाहितल्या तर मका हे इंडस्ट्रियल क्रॉप आहे, याला खूप ब्राईट फ्युचर आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी सस्टेनेबल क्रॉप म्हणजे शाश्वत शेती करायची असेल तर शाश्वत शेतीमध्ये शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली पाहिजे. याचा उपयोग जो आहे तो अन्नासाठी होतो, चाऱ्यासाठी होतो आणि इंधनासाठी होतो. तसं पाहिलं तर मका पिकाची उत्पादन देण्यासाठी कमी पाण्याची गरज आहे. जवळपास सर्व तृणधान्यांमध्ये बाकीच्या तृणधान्यांना पाण्याची गरज जास्त आहे तुलनेने उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला तर. उत्पादन आणि कालावधी त्याचा ड्युरेशन जो आहे त्याचा विचार जर केला तर मक्याचं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे. आणि या पिकाचं वैशिष्ट्य आहे की 365 दिवस तुम्ही लागवड करू शकता. खरीप, रबी आणि समर हंगामामध्ये मका पिकाची लागवड करता येते. साधारणतः जर आपण विचार केला जमिनीच्या पॅटर्नप्रमाणे जर मका पिकाच्या शेतकऱ्यांचा तर मार्जिनल शेतकरी मका पिकामध्ये जवळपास 60% आहेत, मध्यम शेतकरी जे आहेत 19% आहेत आणि लहान शेतकरी जे आहेत ते 20% आणि मोठे शेतकरी जे आहेत ते 1% शेतकरी आहेत. साधारणपणे आपण सीझन वाईज जर पाहिलं आपण खरीपामध्ये 80% लागवड होते, रबीमध्ये 15% आणि समरमध्ये 5% लागवड होते. साधारणपणे उत्पादन जर पाहिलं आपण जगामध्ये तर अमेरिकेची 118 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे म्हणजे 11.8 मेट्रिक टन. अर्जेंटिनाची 7.3 म्हणजे 73 क्विंटल पर हेक्टरची आहे. युक्रेनची 68 आहे, चायनाची 66 आहे, ब्राझीलची 57 आहे, साऊथ आफ्रिकाची 57 क्विंटल 50 क्विंटलची आहे, रशिया 48 क्विंटल आहे, मेक्सिको 36 क्विंटल आहे आणि भारताची जी आहे ती जवळपास 28 क्विंटल पर हेक्टरची आहे. ग्लोबल ॲव्हरेज जर विचार केला पण जगाच्या पातळीवरती तर 57.2 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे म्हणजे 5.72 मेट्रिक टन पर हेक्टरची. तसं पाहिलं तर सीझनमध्ये आपण यील्डचा ब्रेकअप जर पाहिला आपण तर खरीपाची उत्पादकता जी ती 23 क्विंटलची आहे, रबीची जी आहे ती 40 क्विंटलची आहे आणि सरासरी आपण जर काढली आपण तर 26 क्विंटल पर हेक्टरची आपली उत्पादकता आहे. 26 क्विंटल प्रति हेक्टरची आपली उत्पादकता आहे म्हणजे साधारणपणे 11 क्विंटल पर एकरची आपली उत्पादकता आहे. साधारणतः आपण क्षेत्राच्या बाबतीत जर विचार केला तर खरीपामध्ये जवळपास 9.13 लाख हेक्टर क्षेत्र आपलं आहे आणि रब्बीमध्ये 1.83 लाख हेक्टर क्षेत्र आहे. पण सरासरी आपण दोघांची उत्पादकता जर काढली तर 31.43 क्विंटल पर हेक्टरची म्हणजे 3.14 मेट्रिक टन पर हेक्टरची उत्पादकता आहे.
तसं पाहिलं युटिलायझेशनचं पॅटर्न जर पाहिला तुम्ही तर पोल्ट्री फीडसाठी 47% वापर होतो मक्याचा, त्याचबरोबर कॅटल फीडसाठी 14% होतो, डायरेक्ट कन्झम्पशनसाठी 20% होतो, स्टार्चसाठी 12% होतो आणि फूड अँड बेवरेजेससाठी 7% त्याचा उपयोग होतो. सर्वांमध्ये जर विचार केला आपण पोल्ट्री आणि कॅटल फीडचा जर विचार केला तो जवळपास 47 आणि 14 जवळ 61% वापर हा कॅटल फीडसाठी होताना दिसतो आपल्याला. आपलं मका पिकाचं उत्पादन कमी येण्याचं कारण जे 80% मका हा खरीपाच्या लागवडीत होतो, त्यामुळे रेनफेड असल्यामुळे ते उत्पादन कमी मिळतं, कारण पावसाचा ताण पडतो आणि ड्राय स्पेल असल्यामुळे त्या मक्याच्या ज्या पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थेत जर पाण्याचा जर ताण पडला तर उत्पादनात त्याची मोठी घट त्याच्यामध्ये होते. आणि मका पिकाला पोषण किती लागतं याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्याच्यामध्ये असंतुलित पोषण हा एक महत्त्वाचं कारण मका पिकामध्ये उत्पादन कमी येण्याचं कारण आहे. ओव्हर ॲग्रोनॉमी प्रॅक्टिस म्हणजे शेतकऱ्यांना अजूनही कळत नाही की किती अंतरावरती मका लावला गेला पाहिजे. तसं पाहिलं मका पीक हे C4 प्लांट आहे. C4 प्लांटची गरज सूर्यप्रकाशाची गरज जास्त असते, परंतु मका शेतकरी खूप जवळजवळ लावतात आणि खूप जास्त पाणी देतात. केवळ खूप जास्त पाणी दिल्याने खूप जास्त उत्पादन येतं हा मोठा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि खूप जास्त जवळ लावलं की संख्या वाढल्यानंतर उत्पादन जास्त येईल हा एक मोठा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे पुअर ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस जे आहे हे उत्पादन कमी येण्यामध्ये प्रमुख कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर मका पिकात येणारे जी कीड आणि रोग जे आहेत त्याचा वेळेत बंदोबस्त करत नाही. त्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकरी त्या उपाययोजना सुरू करतात, त्यामुळे उत्पादन आपल्याला कमी मिळतं. तसंच शेतकऱ्याचे नवीन तंत्रज्ञान वापरण्यामध्ये अडचण काय की त्याचं होल्डिंग फार लहान आहे. होल्डिंग लहान असल्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र आणून गट शेती केली तर त्याचा जास्त फायदेशीर होणार आहे. तर आपण शेतकऱ्यांना उत्पादन कमी काय येतं याच्याबद्दल विचारलं, कारण की त्याच्यामध्ये जे काही घटक वापरतात, निविष्ठा वापरतात, त्या निविष्ठांची कार्यक्षमता फक्त 30 ते 35% आहे. म्हणून आपल्याला या घटकांची कार्यक्षमता जी आहे, जे काही इनपुट्स आपण वापरतो, मग त्याच्यामध्ये पाणी असेल, खतं असेल, कीटकनाशकं असेल, बुरशीनाशकं असतील, संजीवक असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बियाणं असेल, मजूर असेल, ह्या सर्वांची कार्यक्षमता जी आहे ही पारंपरिक शेतीमध्ये फक्त 30 ते 35%च आहे. आणि आपण हायटेक प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जर वापरली, आपण प्रिसिजन फार्मिंग जर वापरलं तर यामध्ये प्रत्येक घटकाची कार्यक्षमता आपल्याला 80 ते 90% मिळते. म्हणून आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. मका पिकाची जी गरज ही थोडं साल्ट टॉलरन्स क्रॉप आहे. मका पिकाला हलकी जमीन चालतच नाही, मध्यम ते भारी जमीन पाहिजे आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन भरपूर पाहिजे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असलं तर त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकारे सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खतं वापरली पाहिजेत. त्याचा pH जो आहे साधारणतः 8 pH पर्यंत मक्याची लागवड आपण करू शकतो. साधारणतः मका पिकाची जमिनीची खोली जी आहे साधारणपणे 60 सेंटीमीटरपेक्षा कमी असता कामा नये, कारण मका पिकाची जर मुळं जर बघितली तो जवळपास 120 आणि 120 सेंटीमीटरपर्यंत. खूप लोकांना विश्वास नाही बसत की मका पिकाची मुळं किती खोल जातात. मका पिकाची मुळं साधारणतः लोकांना वाटतं की 6 इंचापर्यंत पेक्षा खाली जात नाही, पण तुम्हाला मी स्लाईड दाखवणार आहे. साधारणतः 120 ते 130 सेंटीमीटरपर्यंत मक्याची मुळं खोल जातात. आणि मका हे साल्ट टॉलरन्स क्रॉप आहे, सेमी टॉलरन्स क्रॉप्स आहे, त्यामुळे थोडीफार चुनखडी असली तरी चालणार आहे, पण 5-6% चुनखडी जास्त असता कामा नये. आणि अतिशय हलक्या जमिनीमध्ये लागवड करू नये आणि अतिशय त्या ठिकाणी पाणी खूप साचून राहतं अशाही वॉटरलॉक जमिनीमध्ये मका पिकाची लागवड करणं योग्य राहणार नाही. आणि त्यातल्या त्यात ज्या खारबट, चोपण, चिबट जमिनी असतात, ज्याचा pH तुमचा 8.5-9च्या पुढे pH आहे, अशा जमिनीतसुद्धा मका पिकाचं उत्पादन चांगलं मिळत नाही. मका पिकाचं जेव्हा आपलं 100 क्विंटलचं उत्पादन घ्यायचं आहे तेव्हा शेतकऱ्यांनी जमिनीचं माती परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे. हे मका पिकाची मुळं बघा आणि त्याला सबसर्फेट ड्रीप वापरलेला आहे. त्याची मुळं तुम्ही बघितलं जवळपास 4 ते 5 फूट खोल त्याची मक्याची मुळं जाते. त्यामुळे मका पिकाची मुळं किती खोल जातात याच्यावरून आपल्याला पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन कसं करता येईल हे आपल्याला लगेच लक्षात येईल. साधारणतः जेव्हा 100 क्विंटल मक्याचं उत्पादन घ्यायचं आहे तेव्हा जमिनीची मशागतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला जमिनीची नांगरटी करून हॅरो करायचा आहे. शक्य झालं तर आपल्याला सबसॉईल वापरत फार चांगला, कारण सारखं रोटावेटर वापरून जो आहे जमिनी हार्डपॅन झालेल्या आहेत आणि 6 इंचाच्या खाली पाणी मुरतच नाही आणि मुळं पण खोल जात नाही. म्हणून सबसॉईल वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आपण रोटावेटरचा उपयोग करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर असे जमीन भुसभुशीत झाल्यानंतर मग आपल्याला गादी वाफे तयार करायचे आहेत. रोटावेटर मारताना सुद्धा खूप घाई करायची नाही आहे. तुम्ही बाजूला बघू शकता, घाई केल्यानंतर तिथे ढेकळं तसे शिल्लक राहिलेले आहेत.
इथे रोटावेटर मारल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी आपल्याला ढेकळं दिसत आहेत. म्हणून खूप घाई करून चालणार नाही. जमिनीची पूर्वमशागत करताना खूप घाई करू नये. 120 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे 1-2 दिवस उशीर झाला तर काही हरकत नाही, परंतु कोणत्याही गोष्ट करताना घाई करून चालणार नाही. हा एक बेड फार्मर आहे. जमिनीची पूर्वमशागत करताना जमीन भुसभुशीत झाल्यानंतर आपल्याला गादी वाफे बनवायचे आहेत. गादी वाफे बनवताना वरचा जो टॉप आहे तो 60 सेंटीमीटर 2 फुटाचा असेल आणि त्याची उंची 1 फूट असेल. तुम्हाला गादी वाफे कशा ते पण दाखवतो. हे गादी वाफे तयार झालेत. साधारणतः त्याची उंची जी आहे 1 फूट उंची आहे आणि त्याची रुंदी 2 फूट रुंदी आहे. आणि एकदा जे बेड तयार झाले की बेड तयार करताना त्याला बेसल डोस द्यायचा आहे. सेंद्रिय खतं हे टाकलेलं दिसतं आहे आपल्याला. तर बेसल डोस काय असला पाहिजे हे आपण बघूया. हे बघा, गादी वाफेवरती ठिबक सिंचनची नळी ठेवलेली आहे. गादी वाफे तयार करताना आपण बेसल डोस टाकलेला आहे, त्याच्यानंतर ठिबक सिंचनची नळी ठेवलेली आहे. तर हे ठिबक सिंचनची उभारणी झाली. ठिबक सिंचनची उभारणी करताना पाण्याच्या क्वालिटीनुसार आणि पाण्याचा स्रोत काय आहे त्याच्यानुसार आपण फिल्टरची निवड केली पाहिजे. आणि मका पीक जवळचं अंतराचं आहे, त्यामुळे इनलाईन ठिबक वापरलं पाहिजे. आणि पाण्यातून खतं देताना आपल्याला वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक बसवून घेतली पाहिजे. ह्या इनलाईन नळ्या आहेत. याच्यामध्ये जैन टर्बो एक्सेल आहे. ही पट्टी ड्रिपर आहे. 12 mm, 16 mm आणि 20 mmच्या नळ्या आहेत. आणि ही जैन टर्बो लाईन गोल्ड ड्रिपर आहे. याच्यात पण 12 mm, 16 mm, 20 mmच्या डायमीटरमध्ये उपलब्ध आहे. आणि याच्यात पण ड्रिपर पण 20 सेंटीमीटरपासून तर 100 सेंटीमीटरपर्यंत उपलब्ध आहे. आणि याचा डिस्चार्ज जो आहे तर 1.2 लिटरपासून तर 4.2 लिटरपर्यंत याचा डिस्चार्ज उपलब्ध आहे. ज्यांना सबसिडी पाहिजे त्यांच्याकरता ह्या जैन टर्बो एक्सेल आणि जैन टर्बो लाईन सुपर आहे. आणि ज्यांना कमी खर्चाच्या पाहिजेत त्यांच्याकरता याला सबसिडी नाही आहे. जैन टर्बो स्लिम आणि क्लास 1 या 2 प्रकारच्या नळ्या आपल्याला मका पिकाला वापरता येतील. त्याच्यानंतर मका पिकाला खतं देण्याकरता फर्टिलायझर टँक किंवा वेंचुरी किंवा इंजेक्टर पंप तुम्ही बसवू शकता. याच्यातून तुम्ही ठिबकमधून खतं देऊ शकता. ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच. ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही पिकाला ठिबक सिंचनने पाणी देत असाल त्या वेळेला पाण्यात विरघळणारी खतं पण द्यायला आपण शिकलं पाहिजे. ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाही. साधारणतः गादी वाफेची रुंदी तुम्हाला सांगितली 60 सेंटीमीटर आहे. उंची 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट पाहिजे. आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 1.25 फूट म्हणजे 40 सेंटीमीटर पाहिजे. आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर पाहिजे. ठिबक सिंचनची नळी ही 4 फूट किंवा 4.5 फूट किंवा 5 फूट असली तरी चालणार आहे. पण ड्रिपरचं अंतर जे आहे 30 ते 40 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि ड्रिपरचा डिस्चार्ज जो आहे 2.4 लिटर प्रति तास असा त्याचा डिस्चार्ज असला पाहिजे. त्यानंतर बेसल डोस काय वापरला पाहिजे. मकाला जेव्हा आपण एकरी 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला 10-26-26 100 किलो म्हणजे 2 बॅगा, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, गंधक 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, मॅग्नीज सल्फेट 2 किलो आणि बोरॅक्स 3 किलो हे शेणखतामध्ये जेवढं उपलब्ध असेल तेवढं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. किंवा 250 किलो निंबोळी पेंटमध्ये मिक्स करा आणि ते गादी वाफे तयार करताना हा बेसल डोस मिक्स करून द्या. गादी वाफे तयार केल्यानंतर गादी वाफेच्या वर टाकायचे नाही आहे. तर गादी वाफे तयार करताना हेच मातीमध्ये मिसळून दिले गेले पाहिजे आणि नंतर ते बेड तयार झाले पाहिजेत. त्याच्यानंतर जर लागवडीची वेळ जी आहे खरीपामध्ये जून जुलैपर्यंत आपल्याला लागवड करता येते. रबीमध्ये जेव्हा 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आपल्याला ते 15 ऑक्टोबरपासून तर 3 नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला एकरी 100 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी मकाची लागवड करता येऊ शकते. समरमध्ये सुद्धा लागवड करता येईल. जानेवारी ते फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत चांगलं उत्पादन मिळतं. नंतर लागवड केली तर थोडं उत्पादनामध्ये घट येते. साधारणतः पेरणीच्या पद्धती ज्या आहेत लागवडीच्या पद्धती मका टोकन पद्धतीने पण लागवड करता येते आणि पेरणी यंत्राद्वारे पण लागवड करता येते. अलीकडे नवीन डिबलिंगचं मशीन आलं आहे की मशीनद्वारे सुद्धा आपल्या टोकन पद्धतीने लागवड करता येते. बियाण्याचं साधारण गरज जी आहे मका पिकाला साधारणपणे 10 ते 12 किलो पर हेक्टर किंवा आपल्याला 1.5 बॅग आपल्याला मकाची पुरेशी होते. साधारण 3-3.5 किलोची बॅग असते. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तुम्हाला बघायला मिळेल. प्राईड आहे, नंतर लक्ष्मी आहे, नंतर 9150 आहे, ॲडव्हान्टा 757 आहे, पायोनियर आहे, त्याच्यानंतर हायटेकची 5202 आहे. अशा प्रकारच्या पायोनियरचे 3396 आहे. तर या रबीच्या व्हरायटीज ज्या आहेत त्या आपल्याला लावता येतील आणि 100 क्विंटलच्या उत्पादनासाठी आपल्याला नियोजन करता येईल.
साधारणतः जातीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर व्हरायटी जे आहे ते सीजननुसार उपलब्ध आहे बाजारात. खरीपाच्या जाती वेगळ्या आहेत, रबीच्या वेगळ्या आहेत. पण ज्या जाती रबीसाठी शिफारस आहे त्या जातीची आपण निवड केली पाहिजे. याच्यामध्ये महाबीज, पायोनियर, सिंजंटा, मॉन्सॅन्टो, नुजिविडू, मैको, ॲडवांटा, इको सीड्स, कावेरी, राशी सीड्स या कंपन्यांनी चांगले सिंगल क्रॉस हायब्रिड कॉम्पोजिट व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत, हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत. त्याचा शेतकरी मका पिकाचा अधिक उत्पादनासाठी वापर करू शकतो. ग्रेन पर्पजसाठीच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, पॉपकॉर्नच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, स्वीटकॉर्नच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, बेबीकॉर्नच्या व्हरायटी वेगळ्या आहेत. त्याचबरोबर चारा पिकासाठी जो मका लावला त्याच्या पण जाती वेगळ्या आहेत. त्यामुळे ही जात आपण दाण्याकरता वापरू शकत नाही. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. पॉपकॉर्नचं जा व्हरायटी आपण दाण्यासाठी वापरू शकत नाही, किंवा स्वीटकॉर्नचं व्हरायटी आपण ग्रेनसाठी वापरू शकत नाही, किंवा इथेनॉलसाठी वापरू शकत नाही. म्हणून प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे आणि त्यानुसार मका पिकामध्ये जाती विकसित केलेल्या आहेत. साधारणतः मकाच्या पिकाच्या जाती निवडताना ती अधिक उत्पादन देणारी जात निवडली पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिट्टीचं वजन जे आहे, बिट्टीचं वजन सर्वात कमी पाहिजे आणि मर रोगाला ते प्रतिकार क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि दाणे त्याच्यातले जाड असले पाहिजे, मोठे असले पाहिजे, टपोरे असले पाहिजे. आणि दाण्यांचा रंग जो आहे हा डार्क ऑरेंज असला पाहिजे, कारण डार्क ऑरेंज कलरच्या दाण्यांना रंग त्याला रेट जास्त मिळतो. पांढरा किंवा पिवळा रंग असेल तर त्याला रेट कमी मिळतो थोडासा. आणि मिनिमम डबल कॉप निर्माण करी, म्हणजे डबल कॉपची संख्या कमी असणार पाहिजे. साधारणतः कंपनी वाईज व्हरायटी जर पाहिलं आपण तर पायोनियरची 3396 आहे, 3501 आहे, 3524 आहे, 3302 आहे. आणि याचं बियाण्याची पॅकिंग 3.5 किलोची आहे. ॲडवांटामध्ये 757 आहे, 751 आहे, 759, 741 आहेत. याचं बियाणं 4.5 किलो आणि 3.5 किलोच्या बॅगमध्ये आहे. आणि सिंजंटा कंपनीचं जे NK 7720 आहे, NK 6240 आहे, 6668 आहे. यांचं पण 4 किलो आणि 3.5 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध आहे. बायर कंपनीचं डिकाल्ब आहे 9150 आणि पिनाकल आहे. नुजिविडीचं ड्रॅगन आहे, प्रभातची राखी आहे, प्रवर्धनचं राणा आहे, रायडर आहे, इकोशीडचं इको 91 आहे आणि गोदरेजचं 105 आहे आणि ईगलची प्राईड आहे. अशा वेगवेगळ्या जाती 4 किलोच्या बियाण्यामध्ये या जाती उपलब्ध आहेत बियाणं. आणि काही बऱ्याचशा बियाण्यांना बीज प्रक्रिया केलेली आहेत. विशेष म्हणजे मर आणि जे फॉल ऑर्बिवम जे आहेत याच्यासाठी सुद्धा बीज प्रक्रिया करून दिलेलं आहे कंपन्यांनी. फॉर विल्ट आणि ब्लाईटसाठी पेनफ्लुडेनचं ट्रीटमेंट केलेली आहे. तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेलंच बियाण्याची निवड केली पाहिजे किंवा विकत घेतलं पाहिजे. तरीसुद्धा गरज पडली तर आपल्याला मेटॅलिक्झिल आणि थायमेथोक्झामची सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करता येते. साधारणतः अंतर आणि झाडांची संख्या जर पाहिजे आपल्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे तेव्हा अंतर काय असलं पाहिजे. अंतर आपण सांगतो की ठिबक सिंचनावरती आपल्याला आता पाट पाण्या पद्धतीवरती आपल्याला 100 क्विंटल उत्पादन मिळणार नाही. आपल्या ठिबक सिंचन पद्धतीवरतीच एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळेल. त्यासाठी आपल्या ठिबक सिंचन नळीचं अंतर जर 4 फूट असेल तेव्हा झाडांची संख्या बसते आपल्या 33,725. 100 क्विंटलचं उत्पादन घेण्यासाठी दाण्याची संख्या पाहिजे आपल्याला. दाण्याचं वजन जे 303 ग्रॅम आपल्याला एका कणसात मिळालं पाहिजे. साधारणतः जर 4.5 फूट जर लॅटरचं अंतर असेल, 2 नळ्यातलं अंतर जर 4.5 फूट असेल तर झाडांची संख्या बसते आपल्या 29,977. 100 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 344.82 ग्रॅम दाणे आपल्याला मिळालं पाहिजे एका कणसामध्ये. साधारणतः दाण्या 2 नळ्यातलं अंतर जर 5 फूट असेल तर झाडांची संख्या जी आहे ती 26,980 बसते. आणि 100 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी 384.61 ग्रॅम दाणे आपल्याला एका कणसात मिळाले पाहिजे. साधारणतः अशा पद्धतीने सपाट जमिनीवरती मक्याची लागवड शेतकरी करतात. परंतु आम्ही आता अशा पद्धतीची लागवड करायला सांगत नाही. त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीवरच गादी वाफेवरती आणि पारंपरिक पद्धती रब्बी हंगामामध्ये मोकळ्या पाण्यावरती अशा पद्धतीने ओलिताखाली मक्याची लागवड शेतकरी करतात. आता ह्या असेही काही शेतकरी आहेत की ठिबकचा वापर करतात पण अशा वेडावाकड्या नळ्या पडलेल्या आहेत, 2 ओळीतलं अंतर खूप जवळ ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीतसुद्धा आपल्याला उत्पादन जास्त मिळणार नाही आहे. आणि शिवाय सपाट जमिनीवरती लागवड केली आहे, गादी वाफेवरती लागवड केली ही अशा पद्धतीची लागवड अपेक्षित आहे. गादी वाफा 60 सेंटीमीटरचा 2 फूट रुंदीचा गादी वाफा आहे आणि ठिबक सिंचनची नळी 2 ओळीच्या मध्ये आहे आणि मध्ये आपल्या जवळपास 3-3.5 फुटाचा पट्टा सुटलेला आहे. कारण याला सूर्यप्रकाश जास्त पाहिजे असतं. म्हणून सूर्यप्रकाश जास्त मिळण्याकरता आपल्याला 2 ओळीतलं अंतर आपण वाढवलं आणि 2 ओळीनंतर जो मध्ये पट्टा राहणार आहे त्या पट्ट्यातसुद्धा आपण 90 ते 100 सेंटीमीटरची जागा आपण सोडलेली आहे. ही अशा पद्धतीचा गादी वाफेवरती एकरी 100 क्विंटल मक्याचं उत्पादन घेण्यासाठी तयारी चाललेली आहे. हे शेतकऱ्यांकडनं काय काय आम्ही प्रत्येकाला कॅलेंडर ऑपरेशन दिलेलं आहे
की कोणत्या दिवशी काय काम केलं पाहिजे. हे ते शेतकरी आहेत. मका पिकाची लागवड केलेली इथे जवळपास आम्ही 24 एकरवरती लागवड केलेली होती. ही मका लागवड ठिबक सिंचनावरती. त्याची पुढची स्टेज आहे ही, त्याच्या पुढची स्टेज आहे ही, त्याच्या पुढची स्टेज आहे पुन्हा ही पण पुढची, ही त्याच्या पुढची, ही त्याच्या पुढची अवस्था आहे, ही त्याच्या पुढची अवस्था आहे. मध्ये तुम्ही बघू शकता जागा राहिली किती दिसते आपल्याला. या ठिकाणी जागा दिसते आपल्याला 2 ओळीमध्ये. अशा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये मका पीक जात असतं आणि प्रत्येक अवस्थेमध्ये मका पिकाची पाण्याची गरज आणि अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी आहे. आणि ठिबक सिंचनमधून खतं देण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण प्रत्येक पिकाची अवस्थेनुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो. हे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केल्यामुळे आपल्याला त्या पिकाचं यील्ड पोटेन्शियल आपल्याला जास्त मिळतं. या याच्यावरून लक्षात येतं आपल्याला की मका पिकाची पाण्याची गरज केव्हा जास्त आहे. साधारणतः जेव्हा टॅस्लिंग सुरू होतं, टॅस्लिंग आणि सिल्किंगच्या वेळेला या पिरियडमध्ये मका पिकाला पाण्याची गरज खूप जास्त असते आणि त्याला ताण पडता कामा नये. त्याचा डायरेक्ट उत्पादनाशी संबंध आहे. जेव्हा मका पीक काढणीला तयार होतं तेव्हा त्याची पाण्याची गरज कमी होत जाते. साधारणतः इथे जवळपास 110-115 दिवसाचं पीक आहे. कणीस पूर्ण भरलेलं आहे, दाणे पण पक्के होत चाललेले आहेत. अशा वेळेला जर पाणी कमी केलेलं तर काय हरकत नाही. साधारणतः मका पिकाची पाण्याची गरज जी ते 400 ते 550 मीटरची गरज आहे, मिलीमीटरची. आणि रब्बी पिकाची जी 450 ते 600 मिलीमीटरची गरज आहे. पण पाण्याची गरज जी आहे हे भागवत असताना मका पिकाची खोली जी बघितली आपण, मुळांची खोली, ती साधारणतः 120 सेंटीमीटरपर्यंत आहे. परंतु मुळाची डेन्सिटी सर्वात जास्त ती 40 सेंटीमीटरपर्यंत आहे. 1.25 फुटापर्यंत आपल्या कार्यक्षम मुळं जास्त आहेत. तिथपर्यंत आपल्या पाण्याचं खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. साधारणतः जर ड्युरेशन जर पाहिलं आपण तर नंबर ऑफ डेज फॉर टॅस्लिंग जे ते 55 दिवस आहेत. नंबर ऑफ डेज फॉर द सिल्किंग जे ते 65 दिवस आहेत. सीड सेटिंग आणि डेव्हलपमेंटसाठी 90 दिवस आहेत. आणि डेज टू मॅच्युरिटी जे आहेत 110 ते 120 दिवस आहेत. जे आपल्याला 110 दिवसापर्यंत आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे. हा जो कालावधी जो आहे हा व्हरायटीनुसार आणि त्याचबरोबर जमिनीच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार हवामानातील बदलानुसार तो कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याची पाण्याची गरज जी आहे ठिबक सिंचनद्वारे, समजा मका पीक आपण ऑक्टोबरमध्ये लावलं तर साधारणतः 8,741 लिटर आपल्याला पाणी लागेल एका एकरमध्ये प्रति दिवशी. नोव्हेंबरला 13,409 लिटर पाणी लागेल. डिसेंबरमध्ये 18,094 लिटर पाणी लागेल. आणि जानेवारीमध्ये 14,667 लिटर पाणी लागेल. जर आपण एका मीटरच्या लांबीत जर पाणी पाहिलं आपण तर एका मीटरमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः 3 लिटर पाणी द्यायचं आहे. नोव्हेंबरमध्ये 4.5 लिटर पाणी द्यायचं आहे एका मीटरच्या लांबीमध्ये. आणि डिसेंबरमध्ये 6 लिटर पाणी द्यायचं आहे. आणि जानेवारीमध्ये मका काढायला येणार आहे त्यावेळेला पाण्याची गरज कमी असणार आहे, त्यावेळेला आपल्याला 5 लिटर पाणी द्यायचं आहे. साधारणतः रबी आणि समरमध्ये समरमध्ये साधारणतः जानेवारीला आपण लागवड केली तर मका पिकाची सर्वात जास्त गरज जी आहे ती 10 लिटर बस 9.5 लिटर पाण्याची गरज आहे. ती मार्च महिन्यामध्ये 28,684 लिटर पाणी आहे. मागचा आपण विचार जर केला आपण तर याच पिरियडमध्ये पाण्याची गरज जी ती 18,094 आहे. साधारणतः या अवस्थेमध्ये पाण्याची गरज जास्त असणार आहे. आणि पोषणामध्ये नुसता एका पोषण पद्धती अवलंबून राहून चालणार नाही, केवळ रासायनिक खतांवरती अवलंबून राहून चालणार नाही किंवा सेंद्रियवरती अवलंबून चालणार नाही. तर मका पिकाला 100 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी एकात्मिक पीक पोषण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. एकात्मिक पीक पोषण पद्धतीमध्ये सेंद्रिय असले पाहिजे, रासायनिक पण असले पाहिजे आणि जैविक खतं पण असले पाहिजे. सेंद्रियमध्ये आपण शेणखत वापरा किंवा बायोकंपोस्ट वापरा किंवा गांडूळ खत वापरा किंवा प्रेसमड केक म्हणजे बळी वापरा, निंबोळी पेंड वापरा किंवा करंज केक किंवा एरंडी पेंड वापरू शकता तुम्ही. रासायनिक खतामध्ये स्ट्रेट फर्टिलायझर, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर किंवा वॉटर सॉल्ट फर्टिलायझर पण वापरता येईल. पण ठिबक म्हणून द्यायचे असेल तर 100% वितरावे खतं पाहिजेत. आणि दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा आपल्याला वापर करण्याची गरज आहे. जैविक खतांमध्ये जो आहे ते ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KSB, त्याचबरोबर जीवामृतची स्लरी पण वापरायची गरज आहे. जीवामृत साधारणतः दर 10 दिवसांनी वापरायची गरज आहे. PSB आणि KSB आपण जीवामृतमधून दिलं तर चालणार आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सीज आहेत आपल्याला मका पिकात ते लगेच लक्षात येतं. वरची जी नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे, खालची फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे, नंतर ही पोटॅशची डेफिशियन्सी आहे, नंतर ही कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, नंतर ही झिंकची डेफिशियन्सी आहे
आणि ही बोरॉनची डेफिशियन्सी आहे. याचं फर्टिगेशन आपल्याला 110 दिवसाची व्हरायटी असेल तर आपल्याला 90 दिवसापर्यंत फर्टिगेशन करायला चालेल. 120 दिवसाची असेल तर 100 ते 110 दिवस आपल्याला फर्टिगेशन करावं लागेल. साधारणतः पहिले 10 ते 40 दिवसची वाढीची अवस्था आहे. 41 ते 70 जे रिप्रोडक्टिव्ह आणि टॅस्लिंग सिल्किंगची अवस्था आहे. आणि 71 ते 90 जे 100 दिवस जे ते मका परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये. याच्यामध्ये आपण युरिया 12 आणि पांढरा पोटॅश वापरला आहे. सोबत 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 250 ग्राम एका आठवड्याला दिलं, प्रत्येक आठवड्याला द्यायचं आहे. साधारणतः ही खतं जे आहेत ठिबकमधनं आठवड्यातून 2 वेळा द्यायची आपल्याला. युरिया 12 पांढरा पोटॅश सोबत 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 500 ग्राम बोरॉन द्यायचं, सोलिबोर आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 250 ग्राम द्यायचं आपल्याला. साधारणतः शेवट मका जेव्हा परिपक्व होतो त्यावेळेला युरिया 1.5 किलो आणि पोटॅश 4.5 किलो द्यायचं आहे आणि सोबत 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे आठवड्यातून एकदा. ही खतं जी विद्राव्य खतं जी आहेत मका पिकासाठी ती साधारणतः आठवड्यातून 2 वेळा द्यायची आपल्याला. म्हणजे दर 4थ्या दिवशी आपल्याला हे मका पिकाचं फर्टिगेशन वापरायचं आहे. साधारणतः मका पिकासाठी 100 क्विंटलचं उत्पादन घेण्यासाठी जे खताच्या मात्रा मी दिलेल्या आहेत तर साधारणतः युरिया 110 किलो आहे, 12 45 किलो आहे, पांढरा पोटॅश 62 किलो आहे, मॅग्नेशियम सल्फेट 27 किलो आहे, चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 5 किलो आहे आणि सोलिबोर 5 किलो आहे. याचा गादी वाफेवरची लागवड केल्यानंतर आपल्याला मध्ये आंतरमशागत करायची गरज नाही. तरी पण मध्ये 3 फुटाचा 3.5 फुटाचा पट्टा सोडलेला आपण मध्ये आपण छोटा पॉवर टिलर किंवा बैलाचा वखर आपण चालवू शकतो. आणि तणांसाठी आपल्याला टिंजर म्हणून जे आहे टिंजरचा वापर करता येईल. त्याच्याने सुद्धा मका पिकातील तणाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येतं आपल्याला. हे अशा पद्धतीचं मध्ये आंतरमशागतीचं काम चाललेलं आहे. 2 ओळींच्या मध्ये जो पट्टा सुटलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे 3-3.5 फुटाचा वखर आपल्याला किंवा कोळपा आपल्याला चालवता येणार याच्यामध्ये. आणि उभ्या पिकातसुद्धा आपल्याला टिंजरचा वापर केला तरी चालणार त्या ठिकाणी. हे मका पीक आता परिपक्व अवस्थेमध्ये आहेत. हे तुम्ही बघू शकता ठिबक सिंचनावरती मक्याची लागवड आहे. हे बघा मका तुमचं लागवड कशी आहे. हे मका पीक बघा. आणि मका पिकावरती जे किडी जे आहेत फॉल ऑर्मीवर्म आहे, स्टेम बोरर आहे, शूट फ्लाय आहे, ॲफिड्स आहे त्याला आपण मावा म्हणतो, जॅसिड्स, तुडतुडे. रोगांमध्ये आपला मर आहे, तांबेरा आहे आणि ब्लाईट आहे.